मी मेकॅनिकल इंजिनियर आहे म्हणून माझा भाऊ घेऊन गेला कार नीट करायला. त्याचं म्हणला चार्जिंग फ्यूजमध्ये करंटच येई नाही बघ, चार्जिंगच होईल. मग मी म्हणलं चल बे मी दाखवतो तुला कसं एकदम भारी असतंय. मग मी आणि माझी टीम 4 लोकांची टीम घेऊन गेलो. मग आम्ही बघत होतो सॉकेट, पण ते सॉकेटचा नंबर सापडी नव्हता. आम्ही हे बाहेरच्या साईडला बघत होतो, एकदम चेक केलं, बाकी चेंज करून बघितलं तरी काही झालेलं नाही मित्रांनो इथं. मग हे वेगळ्या टाईपचं सॉकेट होतं, इकडं फ्यूज वेगळे होते आणि नंतर आम्हाला कळालं की ते आत होतं. पण तरी पण माझे मित्र बघा, संशोधन करण्यासाठी माझे मित्र आणि मी सदैव पुढं असतो मित्रांनो. त्यामुळं आम्ही बघत राहिलो, आम्ही हुडकत राहिलो, आम्ही करत राहिलो. हे तुम्हाला दाखवा म्हणलं. हे असं पिन लावून काढायचं असतंय आणि बोटाने दाबलं तरी ते होतंय बरोबर. हे बघा, हे असलं असतं फ्यूज. सगळ्या टाईपचं फ्यूज असते ती. याचं मॅन्युअलमध्ये असतं. मी मॅन्युअल बघितलं 200 पानाचं, ते वाचायला मला 2 तास लागले. मग माझे मित्र तेवढ्यात ते कामच करून टाकले होते. मग नंतर हे बघा, हे आतल्या साईडला होतं, हे पूर्ण त्याचं बोर्ड होतं. ते आत ते काळा बॉक्स दिसतं बघा, त्यामध्ये असतं चार्जिंग सॉकेटचं फ्यूज. त्याच्यामध्ये होतं 27 नंबरचं 15 अँपिअरचं फ्यूज असतं. त्यासाठी मी सगळं काही ऑनलाईन सर्च करत होतो. ह्याने असं रिपेअर करत होते, ते जळालं होतं खरंच. ते चेंज केलं आम्ही. हे डोकं टाकते ती, लय जळते ती लोक माझ्यावर, व्हिडिओ बनवून फेमस होईल कुठं तर म्हणून. यांच्या शिवाय दिलं होतं तिथं, जाऊ सोडा. अजून डोकं टाकलं मध्ये. व्हिडिओ बनवणारे व्हिडिओ करू देत नाही ती, काम करणारं काम करू देत नाही ती, लय असं असते ती दरिद्री लोक. मग जाऊ दे, माझ्या मित्राचा म्हटलं. मग हे बघा, हे असं काढायचं असतंय, असं लावायचं असतंय, जरा वर उचलायचं, बाहेर ओढायचं, हे लगेच निघतं. हे बघा, हे बॉक्सच्या मागं ते बोर्ड होतं. मग हे लावला माझा मित्र, लास्टला बसलं एकदम ओके. बाय मित्रांनो.